देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। अंजनगावकरांचे दुर्दैव, 2 लाखांच्या आसपास लोकसंख्येच्या तालुक्याला अद्याप रक्तपेढी नाही। नागरिकांकडून तीव्र खंत, तातडीने स्थापनेची मागणी। अमरावती जिल्हा प्रतिनिधी अनिल गौर। अंजनगाव सुर्जी। सुमारे 2 लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात आजपर्यंत एकही सुसज्ज रक्तपेढी ब्लड बँक नसल्याची बाब नागरिकांमध्ये तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे। तालुक्यात विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते। या शिबिरांमधून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होऊन जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वेळोवेळी रक्तपुरवठा करण्यात येतो। मात्र रक्तदानाची समृद्ध परंपरा असलेल्या या तालुक्यात स्वतःची रक्तपेढी नसणे ही खेदजनक बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूती माता, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते। अशा वेळी रक्त मिळवण्यासाठी परतवाडा, अमरावती, अकोला किंवा इतर शहरांमध्ये धावपळ करावी लागते। त्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास यांचा अतिरिक्त भार रुग्णांच्या नातेवाईकांवर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे अंजनगाव सुर्जी तालुक्यात वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांतून रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जातात। युवक आणि नागरिक स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतात। अनेक वेळा तालुक्यातून संकलित रक्ताचा उपयोग जिल्ह्यातील विविध भागांतील रुग्णांसाठी होतो। मात्र स्थानिक पातळीवर रक्त साठवण आणि वितरणाची व्यवस्था नसल्यामुळे गरजेच्या वेळी तालुकावासियांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे। नागरिकांच्या मते तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक रुग्ण उपचारासाठी शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल होतात। रात्रीच्या वेळी किंवा आकस्मिक प्रसंगी रक्ताची गरज निर्माण झाल्यास नातेवाईकांची मोठी धावपळ होते। काही वेळा वेळेअभावी उपचारांमध्ये विलंब होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त रक्तपेढी उभारणे ही काळाची गरज बनली आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी देखील यापूर्वी अनेकदा रक्तपेढी स्थापनेची मागणी केली असल्याचे सांगितले जाते। वाढती लोकसंख्या, आरोग्य सेवांची वाढती गरज आणि नियमित रक्तदान करणारे नागरिक यांचा विचार करता अंजनगाव सुर्जी येथे रक्तपेढी स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासन स्तरावर पाठवून पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे। लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा तालुकावासी व्यक्त करीत आहेत। रक्तपेढीची स्थापना झाल्यास केवळ अंजनगाव सुर्जी शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल। रक्तदान जीवनदान आहे, परंतु रक्तपेढी ही त्या जीवनदानाला बळ देणारी अत्यावश्यक सुविधा आहे। त्यामुळे अंजनगाव सुर्जी तालुक्याला स्वतंत्र रक्तपेढी मिळावी, हीच नागरिकांची रास्त आणि प्रामाणिक मागणी आहे। संपूर्ण महाराष्ट्रात लोनसाठी सुवर्णसंधी। तुमच्या स्वप्नपूर्तीकरिता आम्ही मिळवून देऊ कर्ज। सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा आता तुमच्या दारात। पर्सनल लोन, आधार अधिक पॅनवर, बिझनेस लोन, होम लोन, घर विकत घेण्यासाठी, बांधकामासाठी, प्लॉट लोन विकत घेण्यासाठी किंवा मोडगेजसाठी, लोन ट्रान्सफर सेवा, लाभ प्रॉपर्टीवर वैयक्तिक वापरासाठी लोन, फ्लॅट, ऑफिस, शॉप, शोरूम खरेदीसाठी लोन, सर्वात कमी व्याजदरात, संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा उपलब्ध, अनुभवी सल्लागारांची मदत। आता कॉल करा, मेसेज करा। 8 अब्ज 66 कोटी 82 लाख 89,497।